मलिकवाड दूधगंगा नदी बंधारा तिसऱ्यांदा पाण्याखाली 3 फूट वाढ। मलिकवाड तालुका चिकोड येथील दूधगंगा नदीवरील कर्नाटक महाराष्ट्राला जोडणारा मलिकवाड दत्तवाड बंधारा चालू वर्षी तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला। त्यामुळे या बंधाऱ्यावरून कर्नाटक महाराष्ट्र या दोन्ही राज्यातून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली। दोन्ही राज्यातील नागरिकांना किमान 3 ते 4 किलोमीटर अधिक अंतराने प्रवास करावा लागणार आहे। गेल्या 4 ते 5 दिवसापासून सर्वत्र सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दूधगंगा नदीचं पाणी वाढलंय। नदी दुथडी भरून वाहते। नदीचं पाणी वाढल्यानं मलिकवाड दत्तवाड बंधारा चालू पावसाळ्यात तिसऱ्यांदा पाण्याखाली गेलाय। ऑगस्टच्या सुरुवातीपासून 15 ते 20 दिवस पावसानं बऱ्यापैकी उघडीप दिल्यानं मलिकवाड येथे दूधगंगा नदीवरील बंधाऱ्यावरील पाणी पूर्णपणे पात्रात गेलं होतं। मार्च एप्रिलमध्ये असणाऱ्या उन्हाप्रमाणे ऑगस्टमध्ये उन्हाळा जाणवत होता। त्यामुळे शेतीसाठी पाण्याची गरज भासू लागल्यानं अनेक शेतकरी आपल्या पाण्याच्या विद्युत मोटारी पुन्हा जोडू लागले होते। मात्र गेल्या 3-4 दिवसांपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यानं नदीचं पाणी वाढलंय। त्यामुळे या विद्युत मोटारी पुन्हा सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे। प्रतिनिधी अमर माने, मलिकवाड।